एपिसोड नंबर 11, लेसन 11वा अल्डिहाइड केटोन. प्रॉपर्टी सुरूच आहेत, भरपूर प्रॉपर्टीज आहेत. आता आपण ABCD पर्यंत आलो होतो. आता ई हेडिंग टाकलाय मी, बरोबर आहे. न्यूक्लिओफिलिक ॲडिशन ए हेडिंग, ऑक्सिडेशन रिडक्शन अल्डिहाइड बी हेडिंग, ॲक्शन विथ अमोनिया डेरिव्हेटिव्ह 3 आणि हॅलोफॉर्म रिॲक्शन 4. आणि आता हे ई हेडिंग डी आणि हे 5वं हेडिंग थोडक्यात. केमिकल टेस्ट फॉर अल्डिहाइड्स अँड केटोन. केटोनच्या टेस्ट अभ्यासक्रमातून काढली एकच होती, ती सोडियम नायट्रोक्लोराईडची. ती तुमच्या अभ्यासक्रमातून तर काढली आहे, ती नाही घेणार आपण आता. पण अल्डिहाइडच्या टेस्ट मात्र आहेत. आता ह्या टेस्ट कोणत्या आहेत? 3 टेस्ट आहेत पहा. त्या तुम्हाला बायोलॉजीमध्ये पण अल्डिहाइड ग्रुप म्हणजे स्पेशली ग्लुकोज चेक करण्यासाठी याचा उपयोग होत असतो, कारण ग्लुकोजमध्ये हा अल्डिहाइड ग्रुप असतो CHO, आणि म्हणून ग्लुकोज पण ही रिॲक्शन दाखवत आहे. कोणत्या टेस्ट आहे? नावं दिलेली आहेत बघा. याला टोलन्स रिएजंट टेस्ट, याला कोणी कोणी सिल्व्हर मिरर टेस्ट असंही म्हणतात, फेलिंग सोल्युशन टेस्ट, आणि ही आहे शिप्स रिएजंट टेस्ट. 3 टेस्ट आहेत. ही रिॲक्शन नाही, रिॲक्शन 2च आहेत ॲक्च्युली इथे. टोलन्स रिएजंट टेस्ट, फेलिंग सोल्युशन टेस्ट आणि शिप्स रिएजंट टेस्ट. तर ह्या 3ही टेस्ट फक्त अल्डिहाइड दाखवतात, केटोन दाखवत नाही. फक्त अल्डिहाइड दाखवतात. मग आपल्याला याचा उपयोग काय होईल, फायदा काय होईल की अल्डिहाइड आणि केटोन जर तुम्हाला दिले, एका टेस्ट ट्यूबमध्ये अल्डिहाइड आहे, एका टेस्ट ट्यूबमध्ये केटोन आहे, तुम्हाला विचारलं की यातलं अल्डिहाइड कोण, केटोन कोण, तुम्हाला माहिती नाही. मग दोन्ही ठिकाणी ह्या टेस्ट घेऊन बघायच्या. त्या पदार्थाचा दिलेला पदार्थ घ्यायचा, एक तर ही घ्या किंवा ही घ्या किंवा ही घ्या, कोणती एक टेस्ट घ्या. जो टेस्ट दाखवेल पॉझिटिव्ह ते अल्डिहाइड, आणि जो टेस्ट दाखवणार नाही तो केटोन. आणि म्हणून या रिॲक्शनचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो? टू डिस्टिंग्विश इन बिटवीन अल्डिहाइड अँड केटोन, बिकॉज ऑल दिस 3 रिॲक्शन्स आर शोन ओनली बाय अल्डिहाइड, नॉट बाय द केटोन. ह्या 3ही रिॲक्शन फक्त अल्डिहाइडच दाखवणार, केटोन दाखवत नाही. मग दिलेला पदार्थ अल्डिहाइड आहे की केटोन, कोणता आहे ते नाही सांगतायत, पण हे अल्डिहाइड आहे की नाही, अल्डिहाइड ग्रुप आहे की केटोनिक ग्रुप आहे, हे ओळखण्यासाठी या 3ही रिॲक्शनचा उपयोग आपल्याला होत असतो. रिॲक्शन्स 2-2 मार्काला विचारल्या जाऊ शकतात किंवा 1 मार्काला. मग आता आपण अगोदर टोलन्स रिएजंट टेस्ट बघूया, मग दुसरी फेलिंग सोल्युशन टेस्ट, तिसरी आहे शिप्स रिएजंट टेस्ट. पाहूया मग आपण आता 1 by 1. पहिली आहे टोलन्स रिएजंट टेस्ट. टोलन्स रिएजंट टेस्ट. टोलन्स रिएजंट काय आहे नेमकं, हा कसा तयार करतात याची प्रिपरेशन तर नाहीये तुम्हाला, पण सिल्व्हर नायट्रेट म्हणजे हा AgNO3 आणि अमोनियम हायड्रॉक्साईड म्हणजे डायल्यूट अमोनिया, या दोघांचं मिश्रण म्हणजेच टोलन्स रिएजंट आहे. टोलन्स रिएजंट इट इज ए मिक्सचर ऑफ सिल्व्हर नायट्रेट, AgNO3 अँड अमोनियम हायड्रॉक्साईड. म्हणून यालाच तुम्ही अमोनिकल सोल्युशन ऑफ सिल्व्हर नायट्रेट म्हणू शकता. अमोनिकल सोल्युशन ऑफ सिल्व्हर नायट्रेट हे म्हणू शकता. या दोघांची रिॲक्शन होते, आणि ऍक्च्युअली जो रिॲक्शन मध्ये भाग घेतो टोलन्स रिएजंट तो असा असतो, हा NH3/2 आणि OH, हा OH ग्रुप पण आलेला असतो, NH3 आलेला असतो, सिल्वर आलेला असतो. म्हणजे टोलन्स रिएजंट इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग सिल्वर नायट्रेट अँड अमोनियम हायड्रॉक्साईड अँड इट कंटेन डिसॉल्व्ड दिस पार्ट. विरघळलेल्या पार्ट याच्यापासून तयार झालेला हा पार्ट म्हणजे टोलन्स रिएजंट मध्ये रिॲक्शन मध्ये भाग घेणारा पार्ट आहे, हे नाही, याच्यापासून हे तयार झालंय. मग हा पार्ट आता रिॲक्शन मध्ये भाग घेणार आहे. ठीक आहे. मग टोलन्स रिएजंट बघूया. सुंदर टेस्ट असते, आता ही आपण लॅब मध्ये पण करू शकतो ही. मग हा पार्ट घेणार मी आता रिॲक्शन मध्ये. ठीक आहे. AgNH3/2 आणि OH, सिल्वर अमोनिकल हायड्रॉक्साईड. चालेल. मग आता पाहूया आपण काय होतं. व्हेन अल्डिहाइड, फक्त अल्डिहाइड ही रिॲक्शन दाखवणार आहे,
याला रिड्युसिंग प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड असंही म्हणतात. रिड्युसिंग प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड. या अल्डिहाइड मध्ये बघा हा CHO हा H त्याला कारणीभूत आहे. हा जो हायड्रोजन आहे कार्बोनिल कार्बनवर, तर हा हायड्रोजन त्याला कारणीभूत आहे. केटोन मध्ये असा हायड्रोजन नसतो आणि म्हणून ह्या रिॲक्शन फक्त कोण दाखवेल? अल्डिहाइड दाखवतील. बरोबर आहे. इथे अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होत असतं कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आणि जो काही पदार्थ त्याच्यात आपण टाकतो आहे आता इथे त्या रिएजंट, त्याचं काय होत असतं? रिडक्शन होत असतं. स्वतः ऑक्सिडाइज होतो पण दुसऱ्याला रिड्यूस करतो, म्हणून यालाच तुम्ही रिड्युसिंग प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड म्हटलं तरी चालेल. पण केटोन मात्र अशा रिॲक्शन दाखवत नाही, कारण त्याच्याकडे असा कार्बोनिल कार्बन फंक्शनल ग्रुपचा कार्बन आहे, तिथे हायड्रोजन डायरेक्ट जोडलेला नसतो. बरोबर आहे. तिथे अल्किल ग्रुप येतात R फक्त अल्डिहाइड मध्ये. मग आता व्हेन अल्डिहाइड इज हिटेड विथ टोलन्स रिएजंट, दोन मॉलिक्यूल घेतो मी. कोण लिहायचा टोलन्स रिएजंट? AgNH3/2 आणि OH लिहायचा. हा झाला आपला टोलन्स रिएजंट. बरोबर आहे. आता याला करायचं हीट. Here this aldehyde get oxidized into carboxylic acid, RCOOH, carboxylic acid. कार्बोक्सिलिक ऍसिड RCOOH. बरोबर आहे. त्यानंतर बघा हे NH3 2 आणि 2 4 सरळ 4 अमोनिया काढून टाका यातला 4NH3. त्यानंतर फक्त काय झालं? RCOH आहे तर RCO यातला एक O काढा इथे टाका म्हणजे RCOOH. बरोबर आहे. मग आता इथे 2 हायड्रोजन 2 ऑक्सिजन आहेत, त्यापैकी एक ऑक्सिजन काढला म्हणजे काय शिल्लक राहिलं? एक वॉटर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे टॉईस Ag सिल्वर फ्री झाला, याचा प्रेसिपिटेट तयार होतो किंवा हा सिल्वर तयार झाला. इथे आयॉनच्या स्वरूपात आहे Ag प्लस आयॉन आणि त्याचं रूपांतर न्यूट्रल Ag मध्ये झालं म्हणजे रिडक्शन झालं. बघा याचं Ag प्लस पासून Ag ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रिडक्शन. Ag प्लस आयॉनचं रूपांतर Ag मध्ये झालं इथे. तर हा सिल्वर तयार झाला. इथे कोण तयार झालं? हा सिल्वर. बघा आता रिॲक्शन समजावून सांगतो. एकदा बॅलन्स आहे का पहा. When aldehyde is heated with Tollens reagent, then aldehyde get oxidized into carboxylic acid and a free silver is formed. कोण तयार झालं? फ्री सिल्वर इज फॉर्मड. आता काय होतं बघा, याला आणखी एक नाव आहे, याला म्हणतात सिल्वर मिरर टेस्ट. सिल्वर मिरर टेस्ट. मिरर माहिती आहे प्रत्येकाला. बरोबर. आता याला सिल्वर मिरर का म्हणतात? अगदी सोपं आहे हे, की तुम्ही आता ही एक टेस्ट ट्यूब आहे, काचेची टेस्ट ट्यूब, त्याच्यात अल्डिहाइड टाकलं. ठीक आहे. ग्लुकोजही घेतलं तर चालतं. टेस्ट ट्यूब मध्ये काय टाकलं? अल्डिहाइड. मग त्याच्यामध्ये मी हा टोलन्स रिएजंट टाकून दिला आणि गरम केलं. मग रिॲक्शन तर झाली आतमध्ये, कार्बोक्सिलिक ऍसिड हे तयार झालं, पण तुम्हाला कसं समजेल की अल्डिहाइड आहे म्हणून हे? आता हा जो सिल्वर तयार होतो की नाही, हा त्या टेस्ट ट्यूबच्या आतल्या बाजूने जमा होतो. आतून द्रावण आहे आतमध्ये, आतल्या बाजूने तो सिल्वर जमा होतो. मग तो सिल्वर जमा झाल्यामुळे ती टेस्ट ट्यूब तुम्हाला चकाकताना दिसते आरशासारखी, आणि म्हणून याला म्हणतात सिल्वर मिरर टेस्ट. कारण हा फ्री सिल्वर तयार झाला आतमध्ये आणि तो त्या टेस्ट ट्यूबला चिटकतो आतून आणि सुंदर आरशासारखी ती टेस्ट ट्यूब तुम्हाला दिसते, आणि म्हणून याला म्हणतात सिल्वर मिरर टेस्ट किंवा टोलन्स रिएजंट टेस्ट. ही टेस्ट फक्त कोण दाखवतं? अल्डिहाइड. कोण दाखवत नाही? केटोन. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल एक रिॲक्शन पाठ करा, संपलं. ऍसिटिक ऍसिड घ्या, सॉरी ऍसिटॉल्डिहाइड घ्या, तुम्हाला इथे कोण मिळेल? CH3COOH. म्हणजे कोण? कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कोण मिळालं तुम्हाला? ऍसिटिक ऍसिड इज फॉर्मड. ऍसिटिक ऍसिड इज फॉर्मड and a silver mirror get deposited inside the test tube. The reaction is not shown by the केटोन. ही झाली आपली पहिली टेस्ट. काय नाव दिलं मी याला? टोलन्स रिएजंट टेस्ट. रिएक्शन बॅलन्स आहे का बघून घ्या पुन्हा एकदा. 2 Ag हे 2 Ag. बरोबर. 2 आणि हे 2. अमोनिया 4 हे अमोनिया 4. या 2 Ag चा प्रश्न मिटला, 2 याचाही प्रश्न मिटला. 2 OH ग्रुप आहे, 2 OH. एक ऑक्सिजन इथे टाकला म्हणजे काय झालं? CH3COOH. H2O शिल्लक राहिलं ते हे.
पुस्तकात ते काही याच्याऐवजी वेगळ्या पद्धतीने दाखवलं, परंतु हेच लिहा, हे सगळ्यात बरोबर. रिॲक्शन 100% बॅलन्स्ड स्टेटमध्ये आपण दाखवली, त्यांनी ते आयॉन वगैरे तयार करून दाखवला, त्यांनी कन्फ्युजन होईल उलट. ही सगळ्यात सोपी टेस्ट. ठीक आहे, टोलन्स रिएजंट टेस्ट. आता जाऊया आपण दुसऱ्या टेस्टकडे. दुसरी टेस्ट आहे फेलिंग सोल्युशन टेस्ट. आता हे फेलिंग सोल्युशन काय आहे? इट इज ऍक्च्युअली ए मिक्सचर ऑफ टू डिफरंट लिक्विड. फेलिंग सोल्युशन आपल्याकडे लॅबमध्ये असतं. एक तर 7% कॉपर सल्फेट सोल्युशन असतं आणि ए, त्याला फेलिंग सोल्युशन ए म्हणतात. कॉपर सल्फेट ब्ल्यू कलरचं असतं. त्यानंतर दुसरं असतं एक सोडियम पोटॅशियम टार्टारेट डिझॉल्व्ड इन सोडियम हायड्रॉक्साईड, त्याला रुचिली सॉल्ट पण म्हणतात. तर या दोघांचं दोन वेगवेगळे असतात. फेलिंग सोल्युशन ए, फेलिंग सोल्युशन बी. हे कॉपर सल्फेटचं आहे ब्ल्यू कलरचं, हे कलरलेस असतं सोडियम पोटॅशियम टार्टारेट इन सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. नाव विसरून जा. ठीक आहे, हे नाहीये तुम्हाला. हे दोन्ही मिक्स केल्या जातं वेळेवर आणि त्याच्यामध्ये जो पदार्थ तयार होतो तो असतो फेलिंग सोल्युशन टेस्ट. It contains dissolved copper ion and hydroxide ion. फेलिंग सोल्युशन कसं तयार करण्यात आलं? ए बी मिश्रण घेतलं जातं. मग ते मिश्रणामध्ये कोण तयार होतं तेवढाच पार्ट आपल्याला पाहायचा आहे. कसं तयार झालं गरज नाही तुम्हाला, आता पूर्वी होतं पण ते काढलं अभ्यासक्रमातून. तर त्याच्यामध्ये कॉपर आयॉन आहेत Cu++ आणि कोण आहे आणखी OH- आयॉन असतात त्या फेलिंग सोल्युशन मध्ये. मग याचीच रिॲक्शन होत असते आपल्या अल्डिहाइड सोबत. वेन अल्डिहाइड, आता रिॲक्शन बघा, aldehyde RCHO when it is reduced or when it is heated with फेलिंग सोल्युशन. हा पार्ट म्हणजे कोण? आता हेच आहे आपलं FeHELINGS फेलिंग सोल्युशन. याला हिट करा. कॉपर आयॉन आहेत आणि हायड्रॉक्साईड आयॉन किती घेतले मी? 4. नाउ हियर ए ब्रिक्स रेड प्रेसिपिटेट ऑफ cuprous oxide is formed. Reaction सोपी आहे. Again here aldehyde get converted into the carboxylic acid, get oxidized into the carboxylic acid. कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झाली इथे RCOOH. बरोबर आहे. त्यानंतर ए रेड प्रेसिपिटेट ऑफ cuprous oxide इज फॉर्म्ड. सगळ्यात महत्वाचं याचा रेड कलर असतो. cuprous oxide रेड कलर प्लस टॉइस वॉटर H2O. 2 Cu हे इथे दिसतात. 2 Cu बरोबर आहे. या 4 पैकी एक ऑक्सिजन इकडे टाका. RCOOH तयार झालं. याचाही प्रश्न मिटला. आता इथे 3 ऑक्सिजन आहेत आणि 4 हायड्रोजन आहेत. त्यातला एक ऑक्सिजन इथे टाकला मी. राहिले 2 ऑक्सिजन 4 हायड्रोजन. 4 हायड्रोजन 2 ऑक्सिजन. वॉटर तयार झालं. रेड प्रेसिपिटेट ऑफ cuprous oxide इज फॉर्म्ड. cuprous ऑक्साईडचा लाल विटकरी कलर असतो बघा, विटांसारखा. ब्रिक्स रेड प्रेसिपिटेट ऑफ cuprous oxide इज फॉर्म्ड. म्हणजे आपल्याला डोळ्यानं दिसेल. इथे तुम्हाला 2-3 सोल्युशन दिले असतील किंवा पदार्थ दिले, विचारलं की आपलं अल्डिहाइड कोणतं, मग तुम्हाला प्रत्येकासोबत टेस्ट घेऊन पाहावं लागेल. सेपरेट असतात. पहिला पदार्थ घ्या, टाका त्याच्यात फेलिंग सोल्युशन, गरम करा. त्याला गरम केल्यानंतर जर त्याच्यात असा रेड कलर मिळाला तर अल्डिहाइड, नाही मिळाला दुसरा पदार्थ आहे. म्हणजे अल्डिहाइड केटोन ओळखायचं असेल तर केटोन आणि अल्डिहाइड दोन पैकी फक्त अल्डिहाइड दाखवतं, केटोन ही रिॲक्शन दाखवत नाही. मग फॉर एक्झाम्पल टाका ऍसिड अल्डिहाइड इथे CH3CHO असेल तर इथे CH3COOH म्हणजे कोण तयार झालं? ऍसिटिक ऍसिड. अँड द रेड प्रेसिपिटेट ऑफ cuprous oxide इज फॉर्म्ड. ही होती दुसरी टेस्ट. या लॅब मध्ये आपल्याला कराव्या लागत असतात. अल्डिहाइड ग्रुपच्या ह्या टेस्ट आहेत. ठीक आहे. आणि आता शिप्स रिएजंट टेस्ट. ही कोणी विचारणार नाही परीक्षेत, पण असू द्या माहितीसाठी. शिप्स बेसिस किंवा शिप्स रिएजंट टेस्ट म्हणतात याला. हे मॅग्नेटा सोल्युशन आहे किंवा यालाच पॅरारोसॅनिलिन हायड्रोक्लोराइड असं नाव आहे. पॅरारोसॅनिलिन हायड्रोक्लोराइड, त्याला शिप्स रिएजंट म्हणतात. शिप्स रिएजंट टेस्ट. आता इथे काहीच नाही लिहायचं. व्हेन अल्डिहाइड RCHO इट इज हिटेड विथ शिप्स रिएजंट.
Ship's reagent heating. Then here pink to violet color is obtained. Pink or violet color is formed. बस एवढंच लिहायचं. केटोन डू नॉट शो दिस टेस्ट. केटोन अशी काही टेस्ट दाखवत नाही, ना याचा फॉर्म्युला लिहायची गरज, ना याचं नाव लिहायची गरज. कोणतंही अल्डिहाइड ही रिएक्शन दाखवतं, केटोन दाखवत नाही. व्हेन अल्डिहाइड इज हिटेड विथ शिप्स रिएजंट देन पिंक और ब्ल्यू समटाइम और व्हायलेट कलर इज फॉर्म्ड. मग अशा पद्धतीनं आपल्याला अल्डिहाइड ओळखता येतात. मग आता हे होतं आपलं हेडिंग. काय? ई हेडिंग, केमिकल टेस्ट फॉर अल्डिहाइड अँड केटोन. ठीक आहे, टेस्ट पण आपल्याला माहिती झाल्या. आता सगळ्यात महत्वाचं दोन पार्ट आहेत अजून, दोन रिॲक्शन, अल्डॉल कंडेन्सेशन आणि कॅनिझरोज रिॲक्शन. अल्डॉल कंडेन्सेशन आणि कॅनिझरोज रिॲक्शन, दोन रिॲक्शन आता फक्त बाकी आहेत प्रकरणामध्ये. ठीक आहे, इथे पुरे करू आज आपण. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, कमेंट्स देत चला, त्यानुसार आपण पुढचा पार्ट इम्प्रूव्ह करत जातो. ठीक आहे, ओके, बाय.